शेवंता सगळं पहिलं नीट लावून घेते आणि चहा घेऊन ती हॉल आणि त्याच्या बेडरूमची साफसफाई करून घेते. तिथे आधीपासून आलेल्या बेडशीट आणि पडद्यांचा ती वापर करते. काही ठराविक वस्तू होत्या त्या जागच्या जागी ठेवते. त्याचा छोटासा सुंदर स्वप्नांचा बंगला ती स्वतःच्या हाताने सजवत असते. नील काही वेळाने गरजेच्या वस्तू घेऊन येतो आणि शेवंतासाठी स्पेशल गिफ्ट पण, जो तो बेडरूमच्या कपाटात जपून ठेवतो. अहो तुम्ही आलात, थोडं फ्रेश होऊन घ्या, मग मी मस्त गरमागरम चहा देते तुम्हाला. जशी तुमची आज्ञा राणी सरकार, नील गोड हसत बोलतो. तशी शेवंता लाजू लागते. तुमच्यातला रोमॅन्टिक नवरा बाहेर येण्याआधी तुम्ही फ्रेश होऊन गरमागरम चहा पिऊन घ्या, असं बोलून ती किचनमध्ये जाते आणि नील फ्रेश होण्यासाठी बेडरूममध्ये जातो. मस्त फ्रेश होऊन तो बाहेर सोफ्यावर येऊन बसतो. त्याच्यासमोर शेवंता चहाचा कप पुढे करते. ये बाजूला बस, आपण एका कपातून चहा घेऊया, असं बोलून तो बशीमध्ये थोडीशी चहा घेतो आणि उरलेली चहा शेवंताला देतो. त्याच्या प्रत्येक कृतीतून तिच्यावरती असलेले प्रेम दिसून यायचं. अजून आयुष्यात काय पाहिजे याची आपण अपेक्षा पण केली नव्हती की आपण कधी कुणाची पत्नी होऊ, पण आज फक्त नीलमुळे कुणाची पत्नी मी तर कुणाचं प्रेम बनून जगतेय. आता तू जरा आराम कर, मग संध्याकाळचे जेवण आपण बाहेर जाऊन जेवू, छोटंसं सेलिब्रेशन आपल्या लग्नाचं. तुम्हाला आराम नाही करायचं का? थोडंसं सुधीरचं काम आहे ते करून येतो, तोपर्यंत तू आराम कर. सकाळपासून तुझी खूप धावपळ झालेली आहे. तो तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत बोलतो. गोड हसत होकार देत आणि चहाचा कप उचलून किचनमध्ये जाते. मग तो पण कामासाठी बाहेर पडतो. संध्याकाळी 6च्या आसपास तिला जाग आली आणि ती बेडवर उठून बसत मस्त एक आळस देते आणि फ्रेश होण्यासाठी जाते. आता इथे आल्यापासून ती सिंपल असे कपडे घालत होती. म्हणजे सिंपल कॉटनची साडी नेहमी आवडायची तिला. ती हॉलमध्ये येते तर नील कुठेच दिसत नाही. मग ती किचनमध्ये जाते तर तिथे पण तो नसतो. तिचं लक्ष फ्रीजच्या बाजूला जातं तर तिथे एक चिठ्ठी लावलेली असते. जाऊन हातात घेते. माय डिअर बायको, संध्याकाळी तुझ्यासाठी खास सरप्राईज आहे, तर बरोबर 7 वाजता आपल्या बेडरूमच्या कपाटात ठेवलेल्या ड्रेस घालून खाली ये. मी तुझी तिथे वाट बघत आहे. तुझाच नवरा. ती चिठ्ठी हातात घेऊन त्याच्यावरती आपले ओठ टेकवते आणि गालातल्या गालात हसत आतमध्ये तयार होण्यासाठी जाते. ती पहिलं कपाट उघडून बॉक्स उघडते तर त्यात मस्तपैकी ब्लॅक कलरचा गुडघ्याच्या खालपर्यंत असलेला वन पीस असतो. ते बघून डोळे मोठे करते, पण नंतर तिच्यावरती असलेल्या प्रेमाखातर ती ते घालायला तयार होते. ती मस्तपैकी तो ड्रेस घालते आणि तिचे रेशमी केस लांब सोडते आणि आरशात बघून ती हलकी पिंक कलरची लिपस्टिक लावते आणि थोडासा टचअप करून ती खाली येते. ती खाली येऊन इकडे तिकडे बघते तर तिला नील कुठे भेटत नाही. अहो नील, तुम्ही कुठे आहात? ती इकडे तिकडे बघताना आवाज देते. माय डिअर ब्युटिफुल, मी तुझ्या पाठीमागे आहे. तशी शेवंता मागे वळते तर नील ब्ल्यू फॉर्मल शर्ट आणि ग्रे फॉर्मल पॅन्टमध्ये तिच्याकडे हसत बघत उभा असतो. ती लांबूनच त्याच्याकडे बघून नजर फिरवते. एवढ्या छोट्या कपड्यामध्ये तिला अनकम्फर्टेबल वाटत असतं, पण ती फक्त नीलचा मान राखण्यासाठी तो वन पीस घालून तयार झालेली असते. तिच्या नवऱ्याने दिलेलं पहिलं गिफ्ट असतं. नील पण तिला डोळे भरून बघत असतो. ब्लॅक कलर तिच्या अंगावर शोभून दिसत असतो आणि सिंपल पण असं सौंदर्य असलेली शेवंता ह्या कपड्यामध्ये एकदम खरीखुरी अप्सरा भासत असते. जागोजागी भरलेली त्याला आवडणारी शेवंता त्याची बायकोसमोर उभी असते. तो हळूहळू तिच्याकडे पाऊल टाकत पुढे जातो आणि तिच्या कमरेत हात घालून एक हात तिच्या गालावर ठेवून तो तिच्या ओठांवर ओठ ठेवतो आणि तिचे चुंबन घ्यायला लागतो. ती पण त्याला प्रतिसाद देत असते. दोघांना श्वास घ्यायला जड होतात तेव्हा तो आपल्यापासून तिला लांब करतो. तुला सरप्राईज नंतर देतो, आता तर मला तुला घेऊन बेडरूममध्ये जायचं मन झालं आहे, असं बोलून डोळा मारतो. तशी शेवंता गोरीमोरी होते. ती मग तिचे दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती घालून त्याच्या जवळ जाऊन उभी राहते. रात्र तर तुमचीच आहे. आता सध्या आपण आपला डिनर एन्जॉय करूया. जो हुकूम तुमचा असेल ते आम्ही मान्य करू राणी सरकार. दोघे एकमेकांच्या हातात हात घालून ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात. नील हॉटेलच्या बाहेर थांबून पहिलं तिच्या डोळ्यांना पट्टी बंद करतो आणि तिचा हात हातात घेऊन तो तिला हॉटेलच्या आतमध्ये घेऊन येतो. पुढे येऊन रिसेप्शनवर दाखवून सगळी तयारी झाली का म्हणून खुणावून विचारतो. तसं हॉटेल त्याच्या मित्राचं असल्यामुळे त्यांनी तिथेच तयारी केलेली असते. मग तो तिला लिफ्टने वरती टेरेसवर घेऊन येतो. तो तिच्या डोळ्यावरची पट्टी खोलतो तर पूर्ण अंधार असतो. तसा तो टाळ्या वाजवतो तर सगळीकडे लाईट्स लागतात आणि समोर एक प्रोजेक्टरवर त्यांनी मरीनवर काढलेले त्यांचे सेल्फी आणि त्याच्या सेक्रेटरीने त्यांचे चोरून काढलेले फोटो आणि व्हिडिओ त्या प्रोजेक्टरवर दिसत असतात. त्यांच्यामध्ये शेवंताचा फोटो पण असतो, ज्यात ती खूप मोहक अशी हसत असते. नील, अहो किती सुंदर आहे, थँक्यू सो मच, असं बोलून ती जाऊन मिठी मारते. तो पण तिला आपल्या मिठीत घट्ट कुशीत घेतो. तो हळूहळू तिला आपल्यापासून लांब करतो आणि तिथे दोघांसाठी आयोजित केलेला सुंदर अशा टेबलवर तो तिला घेऊन जातो.
गोल टेबल, वरती व्हाईट चादर, मधोमध सुंदर फुलदाणी, त्यात लाल गुलाबाची फुलं. शेवंताच्या आवडीचं सगळं जेवण. ती ते सुंदर टेबल बघून भारावली होती. तिची अशी काही आवड नव्हती, पण पावभाजी, पुलाव, बिर्याणी अशा सिंपल आवडी होत्या आणि तिला जे आवडायचं तेच त्याने आज तिच्यासाठी मागवलं होतं. राणी सरकार, प्लीज इथे बसा. तो कमरेत वाकून एखाद्या राणीसारखा तिच्यासमोर झुकतो. नील, तुम्ही पण ना. आजचा दिवस तुमचा आहे सरकार. दोघे मस्त जेवणाचा आस्वाद घेतात. तो स्वतःच्या हाताने तिला भरवतो. ती पण त्याचं अटेन्शन एन्जॉय करत असते. प्रेमाने त्याच्याकडे बघत असते. दोघे मस्त एन्जॉय करत एकमेकांचा सहवास त्यांना आवडू लागला होता. आता तर ते कायम एकमेकांच्या सोबत राहणार होते. दोघे घरी येतात. शेवंता कपडे बदलायला म्हणून बेडरूममध्ये जाते, तर बेडरूमचा नजारा बघून ती थक्क होते. फुलांनी सजवलेला बेड, बाजूच्या टेबलावर लहान मोठ्या लावलेल्या कॅन्डल, मस्त रोमॅन्टिक म्युझिक, सोबत फुलांचा सुगंध. एकदम रोमॅन्टिक वातावरण निर्माण झालं होतं. ती हे सगळं बघून पाठी जात असते, तर मागे उभ्या असलेल्या नीलला धडकते. तो हळूच तिला मागून मिठीत घेतो आणि तिच्या मानेवर तोंड घसरतो. अहो, आता काही बोलू नको. तो हळूच तिच्या ड्रेसची चेन खाली करतो आणि तिला तसाच उचलून घेऊन तो तिला बेडवरती अलगद झोपवतो. हळूच आपल्या शर्टचे बटन काढून शर्ट अंगावेगळा करतो आणि तिच्या बाजूला येऊन झोपतो. हळूच तिच्या खांद्यावरून कपडे खाली करतो आणि तिच्या ओठांना आपल्या ओठांनी बंद करत तिच्या ओठांचा रसपान करतो. हळूच तिचा टॉप अंगावेगळा करतो आणि त्याचा हात तिच्या अंगावरून फिरत असतो, कधी तिच्या स्तनावरून तर कधी तिच्या पोटावरून. तिचे ओठ सोडून तो तिच्या स्तनांना हातात घेऊन ते तोंडात घेतो आणि चोखू लागतो. तसं ती अजून उत्तेजित होते. हुंकार सोडत त्याच्या केसावरून हात फिरवू लागतो. तो अजून चेकाळून जोरजोरात स्तनांना अजून तोंडात घेतो आणि त्याच्यावर दात लावू लागतो. काही वेळ तसं केल्याने तो खाली येत तिच्या पोटावरून जीभ फिरवू लागतो. तिथे खेळून तो तिला पोटावर झोपवतो आणि पाठवून तिच्या कमरेवर आणि नितंबावरून हात फिरवू लागतो. एक हात पुढे स्तनांवर तर एक मागून योनीमध्ये घालतो. दोन्ही हल्ल्याने शेवंता गोंधळून जाते. मग मागून नील तिच्या ओठांना आपल्या ओठात घेत दोन्ही बाजूने फुलवू लागतो. मग नीट पाठीवर झोपून तो तिच्या पुढून तिच्या नाजूक भागात प्रवेश आणि धक्का मारून तिला फुलवू लागतो. बाजूला कॅन्डलच्या पिवळ्या प्रकाशात दोघे धुंद होऊन प्रणय करत असतात. रात्री 3-4 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने तिला स्वर्गाची स्वारी करून पहाटे दोघे थकून एकमेकांच्या मिठीत झोपून जातात. आज त्यांच्या लग्नानंतरची पहिली रात्र ते खूप दणक्यात साजरी करतात. 5 वर्षांनंतर शेवंता आरशासमोर उभी राहून साडीच्या निऱ्या नीट करत असते आणि दुसरीकडे नीलला उठवत असते. नील, अहो उठा ना, बघा किती वाजले. आज तुमच्यामुळे उशीर होणार आश्रमला जायला. आज तरी उशीर नका करू. आज महत्त्वाचा दिवस आहे की नाही आपल्यासाठी आणि आश्रमासाठी सुद्धा. शेवंता आरशातून त्याला बघत बोलत असते. ह्यावर नील फक्त एवढंच बोलून कोस वळवतो. नील, तुम्ही. शेवंता पुढे काही बोलणार त्याआधीच नील बेडवर उठून बसतो. काय यार, झोपू पण देत नाही. नील वैतागतच बोलतो. रात्री जगायला काय मी सांगते का? म्हणे झोपू पण नाही देत. शेवंता भांगेत सिंदूर भरणार की नील तिचा हात धरतो. ह्यावर हक्क फक्त माझा आहे. नील एकदम रोमॅन्टिक होऊन बोलतो आणि तिच्या भांगेत सिंदूर भरतो आणि स्वतःचं नरम ओठ तिच्या कपाळावर टेकवतो. तशी ती अलगद डोळे मिटून घेते. तू दिसतेसच एवढी सुंदर की तू समोर असताना जो कोणी झोपेल तो वेडाच असेल आणि मी तर वेडा मुळीच नाही. नील तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढतो. अच्छा, बस झालं हा बायकोचं कौतुक. आता आवरा, आश्रमातील आपली मुलं वाट पाहत असतील आपली. शेवंता म्हणते. मी जातोच आवरायला, पण त्याआधी एखादी गुड मॉर्निंग किस मिळाली असती तर. म्हणजे काय, तेवढीच माझ्यात एनर्जी येईल ना. नील साळसूदपणे पण डोळा मारत म्हणतो. नील, शेवंता डोळे मोठे करून पाहते. तसं नील नाराजीतच बाथरूमकडे जायला वळतो. तशी शेवंता त्याच्या कॉलरला धरून स्वतःकडे वळवते आणि त्याच्या ओठावर स्वतःचे ओठ टेकवते. दीर्घ किस असतो तो, खूप दीर्घ. थोड्या वेळाने ती त्याला दूर करते आणि त्याच्या डोळ्यात बघते. तिचे डोळे पाणावलेले असतात. थँक्यू सो मच फॉर एव्हरीथिंग. थँक्यू माझ्या आयुष्यात येण्यासाठी. थँक्यू मला स्वतःची अर्धांगिनी बनवण्यासाठी. तुम्ही जर नसतात तर मी आजही. शेवंता बोलत असते की नील तिच्या ओठावर स्वतःचं बोट ठेवतो. तशी ती त्याच्याकडे पाहते. तो नाहीमध्ये मान हलवून तिला मिठीत घेतो. थोडा वेळ दोघेही तसेच मिठीत असतात. नंतर तिनं मिठी सोडते. जावा, आवरून घ्या शेवंता. पण त्याआधी एक, असं म्हणत तो पुन्हा शेवंताला किस करणार की शेवंता त्याला ढकलतच बाथरूममध्ये घुसवते. तसं तो हसतच बाथरूममध्ये शिरतो. नील आवरून येतो तसं शेवंता सगळं सामान घेते. थोड्या वेळाने दोघं तयार होऊन आश्रमात जायला निघतात. काही वेळानंतर त्यांची गाडी एका आश्रमासमोर थांबते. तसे नील आणि शेवंता खाली उतरतात. नील पुढे निघून जातो तर शेवंता आश्रमावरून चौफेर नजर फिरवून भूतकाळात शिरते. तिला तो दिवस अजूनही लख्खच्या लख्ख आठवत असतो. एके रात्री शेवंता आणि नील झोपलेले असतात. अचानक 2:30-3च्या दरम्यान तिला कसला तरी आवाज येतो. तिला आधी वाटतं तिला भास झाला असेल, पण पुन्हा आवाज येऊन लागतो. तशी ती उठू लागते, पण नील तिला पुन्हा आपल्या मिठीत ओढून घेतो.
नील, अहो ऐका ना, मला ना कसला तरी आवाज येतोय. शेवंता बाहेर बघत म्हणते. मला नाही येत आहे. तुझा भास असेल, झोप तू. नील तिला मिठी मारून झोपू लागतो. तसं तीही भास असेल असं समजून पुन्हा झोपू लागते. पण पुन्हा आवाज येतो. ह्यावेळी ती आवाजाचा नीट निरीक्षण करते. आवाज आधी मोठा होऊन मग लहान होत जातो. ती नीलला उठवते आणि एकदा बाहेर पाहण्यासाठी सांगते. तसं दोघेही बाहेर येऊन बघतात. बाहेर धो-धो पाऊस कोसळत असतो आणि त्यांच्या घराच्या एका आडोशाला कुणीतरी एक प्लास्टिकची पिशवी ठेवलेली असते आणि आवाज त्यातून येत असतो. तसा नील शेवंताला आपल्या मागे घेऊन प्लास्टिकची ती पिशवी उघडतो. तसं 2 पावलं तोही मागे सरकतो. त्या प्लास्टिकच्या पिशवीत नुकतंच जन्मलेलं नवजात बाळ असतं. नील आजूबाजूला बघतो, कुणीच नसतं. तसं तो त्या बाळाला अलगद त्या पिशवीतून बाहेर काढतो आणि स्वतःच्या कुशीत घेतो. तसं ते बाळ लगेचच शांत होतं. तशी शेवंता कौतुकाने त्याच्याकडे पाहू लागते. पण परत काही वेळाने ते बाळ रडू लागतं. आता काय करायचं? नील शेवंताकडे बघत विचार. आधी आपण ह्या बाळाला घरात नेऊया. बाळाला भूक लागलेली दिसते. शेवंता त्या बाळाकडे पाहत म्हणते. शेवंता आणि नील त्या बाळाला घेऊन आत जातात. तुम्ही थांबा इथे, मी आलेच. शेवंता असं म्हणून किचनमध्ये जाते. थोड्या वेळाने ती येते तेव्हा तिच्या हातात एक वाटी आणि चमचा असतो. ती स्वतः पाय पसरून खाली बसते आणि मग बाळाला स्वतःच्या मांडीवर घेते. वाटीतलं दूध चमच्याने त्या बाळाला पाजू लागते. बाळाला भूक लागल्याने ते पटपट दूध पित असते. तिने दुधात चिमटभर साखर घातल्याने बाळ चवीने दूध पित असतं आणि त्याची भूक भागवत असतं. थोड्या वेळाने बाळाचं पोट भरतं. तसं बाळ तिच्या मांडीवरच झोपी जातं. नील बाळाला अलगद उचलतो आणि अंथरुणावर ठेवतो. शेवंता ही सगळं आता नेऊन ठेवते आणि दोघंही बाळाकडे बघत असतात. असं कसं कोणी आपल्या काळजाचा तुकडा असं रस्त्यावर टाकू शकतं? नील त्या बाळाकडे बघत म्हणतो. तेवढ्यात बाळ पुन्हा रडू लागतं. आता तर दूध पाजलं, पुन्हा रडायला काय झालं? विचार करत शेवंता त्या बाळाला उचलते तर बाळाचं जबलं तिला ओलं लागतं. तसं ती बाळाचे ओले कपडे त्याच्या अंगावेळ करते. आता मला कळलं, ह्या बाळाला असं रस्त्यावर का फेकलं असेल, शेवंता म्हणत त्या बाळाला हृदयाशी कवटाळते. ते बाळ एक मुलगी असतं. आधीच पावसाळ्याचे दिवस आणि त्यात पंखा चालू असल्यामुळे त्या बाळाला थंडी वाजू लागते. तसं नील पटकन पंखा बंद करतो आणि शेवंता पटकन आत जाऊन कपाटातून कॉटनची साडी घेऊन येते आणि ती मधोमध फाडते आणि त्या साडीत बाळाला गुंडाळते. साडीची ऊब लागल्याने बाळ थोडं शांत होतं आणि झोपी जातं. तसं दोघेही बाळाकडे बघता बघता झोपी जातात. पहाटे बाळाच्या रडण्याच्या आवाजाने नील आणि शेवंता जागे होतात. बाळ रडून रडून लाल झालेलं असतं. शेवंता पटकन बाळाला उचलते आणि शांत करू लागते. पण बाळ काही शांत व्हायचं नाव घेत नसतं. तसा नील बाळाला स्वतःकडे घेतो आणि हाताचा पाळणा करून तिला हलवू लागतो. तरीही बाळ शांत व्हायचं नाव घेत नसतं. शेवटी शेवंता आत जाऊन थोडं दूध घेऊन येते आणि मांडीवर घेऊन पाजू लागते. तशी ती मुलगी शांत होते. शेवंता दूध पाजून झाल्यावर हॉलच्या मध्ये दोन्ही साईडला 2 रश्श्या बांधून झोळी तयार करते आणि त्यात ठेवून झोके देऊ लागते. तशी ती शांत झोपी. शेवंता, आपण किती वेळ ह्या बाळाला आपल्या घरी ठेवणार? म्हणजे हिच्या घरची किंवा आणखीन कोणी जर हिला शोधत आलं तर? नील त्या बाळाकडे बघत म्हणतो. नील, तुम्हाला खरंच असं वाटतं की हिच्या घरून कोणीतरी येईल? अहो, प्लास्टिकच्या पिशवीत फेकून दिलं हिला. इतकं निर्दयी कसे कोणी असू शकतं? शेवंता झोपलेल्या तान्ह्या बाळाकडे बघत म्हणते. झोपेत बाळ खूपच निरागस दिसत असतं. पण आपल्याला पोलिसात इन्फॉर्म करावं लागेल. नील त्याच्या मित्राला फोन करून घरी बोलून घेतो आणि झालेला सगळा प्रकार थोडक्यात समजावून सांगतो. नील आणि त्याचा मित्र पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस कंप्लेंट करतात. पोलीस इन्स्पेक्टर त्या बाळाचा फोटो सगळीकडे पाठवायला सांगतात. 1 आठवडा वाट बघू. तिच्या कुटुंबात कोणी आलं तर, नाहीतर पुढचं पुढे बघू, पोलीस म्हणतात. तसं नील आणि त्याचा मित्र घरी परततात. शेवंताने स्वतःचं आवरून त्या बाळालाही अंघोळ घातलेली असते. तसं ते छान खेळत असतं. थोडा वेळ नीलचा मित्र तिच्याशी खेळतो आणि निघून जातो. शेवंता बाकीची कामं आवरू लागते तर नील त्या बाळाला सांभाळत असतो. दोघेही बाळाचं खाणंपिणं अगदी मनापासून करत असतात. तिची काळजी घेत असतात. असाच 1 आठवडा निघून जातो. पण तिच्या घरून किंवा पोलिसांकडून काहीच रिस्पॉन्स येत नाही. एके दिवशी पोलीस फोन करून दोघांना बोलवून घेतात. त्या मुलीच्या घरून काहीच फोन आला नाही आणि तुम्ही असंच त्या मुलीला ठेवू शकत नाही. तसं दोघेही एकमेकांकडे बघू लागतात. म्हणजे? नील विचारतो. त्या मुलीला आश्रमात ठेवा. तिथे तिची व्यवस्थित काळजी घेतली जाईल, पोलीस सुचवतात. तसं दोघांनाही धक्का बसतो. एव्हाना दोघांनाही तिची सवय झालेली असते. पाळीव प्राणी जरी आपल्या घरी 2-3 दिवस असलं तरी आपल्याला त्याची सवय होते. हे तर एक हाडामांसाचं बाळ होतं. तिच्या बाळलीलांना दोघेही आनंदी होती. दोघंही कळवतो असं बोलून घरी निघून येतात. घरी आल्यावर शेवंता बाळाला दूध पाजून झोपवते आणि दोघंही बाहेरून आणलेलं पार्सल खातात. शेवंता, काय करायचं? नील, काय करायचं म्हणजे? हे बघा नील, मी तुम्हाला आधीच सांगते, मी माझ्या बाळाला कोणाला देणार नाही. इतके दिवस ती आपल्यासोबत राहते, सवय झाली आहे हो मला तिची. कोण म्हणतं की जन्म दिल्यावर आई होता येतं? मी झाली आहे हो आई ह्या बाळाची आणि भविष्यात जरी आपल्याला बाळ झालं तरी मी
आपल्या बाळात आणि ह्या बाळात कधीच दुजाभाव करणार नाही, खात्री देते तुम्हाला. शेवंता झोक्यात झोपलेल्या बाळाला बघत म्हणते. पण मी नाही देऊ शकत माझी खात्री. नील बाळाकडे एकटक बघत म्हणतो. म्हणजे? शेवंता, जर आपल्याला हे बाळ दत्तक घ्यायचं असेल तर आधी आपल्याला आपलं बाळ होणार नाही अशी व्यवस्था करायला हवी आणि ती मी करणार. नील काहीतरी विचार करत म्हणतो. काय बोलताय तुम्ही? शेवंता, बरोबर तेच बोलतोय मी. नील त्याच्या मित्राला फोन करतो आणि त्याला सगळी परिस्थिती समजावून सांगतो आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो. शेवंताला काय बोलावं हे सुचत नसतं. म्हणजे तिला नीलचं कौतुक वाटत असतं, कारण कुठल्याही नवरा काही दिवसांपूर्वीच्या मुलीसाठी स्वतःचं मूल होऊ देणार नाही असं होऊ शकत नाही. पण नील खूप पुढचा विचार करत होता. बाळाला हॉस्पिटलचं वातावरण नको म्हणून नीलने शेवंताला बाळासोबत घरी थांबायला सांगितलं आणि मित्राला त्याच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये थांबायला सांगतो. इथे ऑपरेशन सुरू होतं आणि घरी शेवंता देवाजवळ सगळं काही व्यवस्थित होऊ दे अशी प्रार्थना करत होती. नीलचं ऑपरेशन सक्सेसफुल होतं. नीलला 15 दिवस बेड रेस्ट सांगितलेली असते. थोड्या दिवसांनी तो पूर्णपणे बरा होतो. तशा कायदेशीर बाबी पूर्ण करून नील आणि शेवंता त्या बाळाला दत्तक घेतात आणि काही दिवसांनी घरच्या घरी बारसं करून तिचं नामकरण करून तिचं दिशा नाव ठेवतात. त्यांच्या जीवनाला एक वेगळी दिशा दाखवणारी दिशा. शेवंता आणि नील आता एका गोंडस परीचे आईबाबा झालेले. त्यांच्यावर एक जबाबदारी आलेली. इथून त्याचा एक वेगळा प्रवास सुरू होणार होता. हळूहळू दिशा मोठी होत असते. एक दिवस असंच बसलेलं असताना दोघांच्या मनात विचार येतो. नील, दिशाला आपण कायदेशीररित्या दत्तक घेऊन आपलं नाव दिलं, पण अशी हजारो काय लाखो मुलं आणि मुली असतील ना, की ज्यांना त्यांच्या हक्काचं आईवडील नसतील. त्यांचे लाड करायला, त्यांच्यावर माया करायला. शेवंता बोलता बोलता इमोशनल होते. शेवंता, तूही तोच विचार करत नाहीयेस ना जो मी करतोय? नील तिच्याकडे बघत बोलतो. म्हणजे? शेवंता डोळे पुसत विचारते. एका बाळाला जन्म देऊन त्याचे आईवडील होण्यापेक्षा बाळाला जन्म न देता हजारो बाळांचे आईवडील होता आलं तर? नील, मला कळत नाहीये तुम्ही काय बोलताय. शेवंता, मी एक अनाथाश्रम स्थापन करायचा विचार करतोय. म्हणजे दिशासारखी मुलं किंवा अशी मुलं ज्यांनी आपले आईवडील ॲक्सिडेंटमध्ये गमावलेले असतात. नील बोलतच असतो की किंवा अशीच ज्यांना मुली नको हव्या असतात म्हणून टाकून दिल्या जातात. शेवंता, नील त्याच्या मित्राशी बोलून अशी एखादी जागा बघायला सांगतो जिथे अनाथाश्रम खोलता येईल. थोड्या दिवसात नीलला अशी जागा मिळते. तो सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण जागा आपल्या ताब्यात घेतो आणि कामाला लागतो. 6 महिन्यात तो अनाथाश्रम तयार करतो, ज्यात लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन, थोड्या मोठ्या मुलांसाठी लायब्ररी, तान्ह्या बाळांसाठी पाळणे असं सगळं त्यात असतं. नील आणि शेवंता आश्रमात छोटीशी पूजा घालतो आणि त्याच्या मित्राशी बोलून अनाथाश्रमाचा कामकाज पाहण्यासाठी 2 विश्वासू स्त्रिया नेमतो. आश्रमात रोज नवनवीन मुलं येत असतात. नील रोज एकतरी फेरी आश्रमात मारायचा. अशीच 5 वर्ष भरभर निघून जातात आणि आज आश्रमातला 5 वर्ष पूर्ण झालेली असतात. आज आश्रमाचा वर्धापन दिन. शेवंताच्या डोळ्यासमोरून झरझर सगळ्या आठवणी येऊन गेल्या. आतमध्ये जायचं आई. समोरच्या आवाजाने ती भानावर येते. ती बघते तर दिशा तिला आवाज देत असते. हो, त्यांची दिशा. दिशा आता मोठी झालेली असते. ती आता 4थीला असते. शेवंता मानेने हो म्हणते. दोघी आत जातात. तशी लहान बाळं आणि थोडी मोठी असलेली बाळं तिला येऊन बिलगतात. तशी तीही सगळ्यांना मिठीत घेते. सगळ्यांना भेटून झाल्यावर ती एका रूममध्ये जाते, जिथे एका पाळण्यात एक गोंडस परी निजलेली असते. एका आठवड्यापूर्वी रात्रीच्या वेळी कुणीतरी तिला आश्रमाच्या पायरीवर ठेवून गेलेलं असतं. किती निर्दयी असतात लोक. शेवंताच्या मनात विचार येतो. तेवढ्यात नील तिला आवाज येतो. 5 वर्षापूर्वी झाल्यानिमित्ताने आश्रमात एक पूजा ठेवलेली असते. शेवंता आणि नील पूजेला बसतात. नीलचा मित्रही आलेला असतो. पूजा पार पडल्यानंतर नीलने सगळ्यांना आणलेले गिफ्ट्स तो सगळ्या मुलांना देतो आणि मुलांच्या आनंदासाठी छोटासा केकही कट करतात. हे सगळं होईपर्यंत ती गोंडस परी झोपेतून उठलेली असते. ती रडत असते. शेवंता तिला पाळण्यातून उचलून घेते. तसं ती आपोआप शांत होते. शेवंता तिला खेळवत असते तर नील बाकी मुलांसोबत खेळत असतो. तेवढ्यात आश्रमाच्या दारावर कोणीतरी येतो. तसा नीलचा मित्र, जो बाकी मुलांसोबत अंगणात खेळत असतो, तो त्याला सांगत येतो. नील आणि शेवंता उठून बाहेर येतात तर एक माणूस एका वर्षाच्या मुलीला घेऊन आलेला असतो. साहेब, हिची आई हिला जन्म देताच देवाघरी निघून गेली. बाप दारोडा. 1 वर्ष हिला हिच्या मावशीने सांभाळलं, पण तिचंही लग्न झालं. तसं तिच्या नवऱ्याने हिला सांभाळायला नकार दिला. तसं ती मावशी पुन्हा हिला हिच्या बापाकडे घेऊन आली. बाप हिला विकणार होता. हिचा बाप माझा मित्र, पण मित्र चुकीचा वागत असेल तर त्याला आपणच चांगल्या मार्गावर आणायचं असतं ना. पेपरात तुमच्या आश्रमाची जाहिरात वाचली. साहेब, हिला तुमच्या पदरात घ्या. बाकी मुलींप्रमाणे हिचंही आयुष्य उज्ज्वल होऊ दे. तुमच्याकडे राहिली तर मीही निर्धास्त होईल, तो माणूस म्हणाला आणि तिला नीलच्या हवाली सोपवलं.
नीलचा मित्र त्याला जेवायला वाढतो. तो जेवून भरल्या पोटाने आणि समाधानाने एक नजर त्या मुलीकडे बघून घरी निघून जातो. नील त्या मुलीला शेवंताकडे देतो तशी ती मुलगी शेवंताला बिलगते. नील ह्या माणसामुळे का होईना आज एक मुलगी दुसरी शेवंता होण्यापासून वाचली. शेवंता म्हणते तसं नील एक नजर तिच्याकडे बघतो. तिच्या डोळ्यात एक चमक जाणवते. नील, तुमच्या एक लक्षात येतंय का? आज आपण पुन्हा एकदा आई बाबा झालो एका गोंडस परीचे. शेवंता हसतच त्या मुलीच्या गालावर किस करत म्हणते. तसा नीलही हलकं हसत त्या मुलीच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतो. दोघंही त्यांच्या मुलीला घेऊन आतमध्ये निघून जातात.